वयाच्या 60नंतरही स्ट्रॉंग इरेक्शन शक्य आहे. सकाळचा नाश्ता ठरवतो तुमचा ब्लड फ्लो. मी तुम्हाला नैसर्गिक इरेक्शन करता सोल्युशन सांगणार आहे. जर तुमचं इरेक्शन पूर्वीसारखं स्ट्रॉंग नसेल, उशिरा येत असेल किंवा येतच नसेल तर कारण फक्त वय नसू शकतं. कदाचित कारण आहे तुमचा सकाळचा नाश्ता. येस, सकाळी तुम्ही पहिल्यांदा काय खाता त्यावर ठरू शकतं की रक्तप्रवाह खाली योग्य ठिकाणी पोहोचणार आहे की नाही आहे. बहुतेक 60 वर्षाच्या वरील पुरुषांना टेस्टोस्टेरॉन कमी असतं, ताण असतो आणि मग ते वयाला दोष देतात. पण खरं कारण असतं चुकीची सवय, आवश्यक पोषक तत्वांची कमतरता किंवा सकाळी योग्य अन्न न घेणं. आज मी तुम्हाला 4 साधे पण प्रभावी नैसर्गिक पदार्थ सांगणार आहे जे गोळ्या, इंजेक्शन किंवा सर्जरीशिवाय तुमचा ब्लड फ्लो वाढवतील, ताकद वाढवतील, आत्मविश्वास परत आणू शकतील. आणि शेवटी सांगणार आहे ती एक मोठी चूक जी बहुतेक पुरुष करतात आणि ज्यामुळे परिणाम थांबतात. तर जर तुम्ही 60च्या पुढे असाल आणि अजूनही स्ट्रॉंग राहायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जरी माहिती तुम्हाला पटली तर कॉमेंटमध्ये लिहा 1. तर पहिलं फूड आहे पूर्ण अंडे. नॅचरल सर्क्युलेशन कॅटलिस्ट. एक 60 वर्षाचे रुग्ण माझ्याकडे आलेत. म्हणजे डॉक्टर सकाळी उठतो पण खाली काहीच रिस्पॉन्स नाही आहे. मी विचारलं सकाळी काय खाता. उत्तर आलं फक्त कॉफी घेतो, कधी टोस्ट घेतो. समस्या इथेच सुरू होते. पूर्ण अंड घेणं आवश्यक आहे. कारण का पूर्ण अंड्यामध्ये फक्त पांढरा भाग नाही, संपूर्ण अंड पांढरा आणि पिवळं. व्हिटॅमिन डी, टेस्टोस्टेरॉन सपोर्ट त्याने मिळतो. कोलिन त्याच्यामध्ये असतं ज्याने नर्व फंक्शन वाढतं. व्हिटॅमिन B12 आहे ज्याने रेड ब्लड सेल्स वाढतात. ल्युसिन आहे ज्याने पेल्विक मसल रिपेअर होतात आणि पेल्विक मसल चांगले असेल तर इरेक्शन चांगलं येतं, ब्लॅडर कंट्रोल चांगला होतो आणि बॅलन्स चांगला होतो. सकाळी उठल्यावर 1 तासात 2 उकडलेली अंडी, तेल नाही, तूप नाही, बटर नाही, काहीच नाही. 3 आठवडे त्यांनी खाल्ले आणि नंतर ते म्हणाले की डॉक्टर अनेक वर्षांनी सकाळी इरेक्शन आलं, शरीर अजूनही सक्षम आहे असं वाटायला लागलं आणि आता सेक्समध्ये इंटरेस्ट वाटायला लागला. नंबर 2 ओट्स आणि चिया सीड्स. हे आर्टरी क्लिन्सर आहेत. 65 वर्ष वयाचे गृहस्थ म्हणाले पायजोडे वाटतात, जवळी अकवट झालेली आहे, ताठरता येत नाही आहे. नाश्ता त्यांना विचारलं तर सिरियल्स किंवा मफिन्स खातात, प्रोसेस कार्बोहायड्रेट खातात, साखर वाढलेली आहे, सूज आहे त्यामुळे. तर हे सगळं प्रॉब्लेमॅटिक आहे. जर चिया सीड्स खाल्लेत आणि ओट्स खाल्ले सकाळी तर त्यांनी खूप फरक पडतो. ते ॲक्च्युली त्यात मॅग्नेशियम आहे, पोटॅशियम आहे, रक्तवाहिन्या रिलॅक्स करतात. त्यामुळे 1 वाटी ओट्स, 1 चमचा चिया सीड्स, थोडी दालचिनी, काही ब्ल्यूबेरीज. त्यांनी घेतलं 2 आठवडे आणि म्हणाले डॉक्टर शरीर एकदम हलकं वाटतं आहे, खाली गरमी जाणवते आहे. कारण का जेव्हा आर्टरीज खुलतात तेव्हा ऊर्जा परत येते. नंबर 3 आहे कलिंगड. नॅचरल नायट्रिक ऑक्साईड बूस्टर. मी एका रुग्णाला सांगितलं की सकाळी कलिंगड खा, तो हसला. पण कलिंगडमध्ये L-सिट्रुलिन आहे. L-सिट्रुलिन शरीरात गेलं की ते L-अर्जिनिन बनतं. L-अर्जिनिन नायट्रिक ऑक्साईड वाढवतं आणि नायट्रिक ऑक्साईड ही की आहे, चावी ब्लड सर्क्युलेशन वाढण्याकरता, ज्याने स्ट्रॉंग इरेक्शन येतं. आणि ED करता जी औषधं आहेत ते हेच काम करतात. पण या ठिकाणी कलिंगडाने दुष्परिणाम काही होत नाहीत. आतला भाग फेकून नका, त्यात सिट्रुलिन जास्त असतं. सकाळी रिकाम्या पोटी 2 ते 3 फोडी खा, काही दिवसात फरक जाणवतो. नंबर 4 वाफवलेले रताळे. अधिक सेल्टिक मीठ मॉर्निंग स्टॅबिलायझर आहे. 68 वर्षाचे गृहस्थ आले, ग्रोइन पेन आहे, पायातली म्हणजे पायात कमजोरी वाटते. नाश्ता काय करतात तर टोस्ट किंवा काहीच नाही. त्यांना सांगितलं अर्धे वाफवलेले रताळे खा, 1 चिमूटभर सेल्टिक सॉल्ट घ्या, कोमट पाणी घ्या. रताळ्याने काय होतं, एनर्जी वाढते. सेल्टिक मिठामध्ये ट्रेस मिनरल्स आहेत, नर्वस बॅलन्स चांगला होतो, ब्लड प्रेशरला सपोर्ट मिळतो. 3 दिवस त्यांनी घेतलं आणि सांगितलं की डॉक्टर आज आधार न घेता उठलो. 60 नंतरची कमजोरी फक्त वय नाही आहे, मिनरल डेप्लिशन असतं, मिनरल्स कमी आहेत. त्यांनी हे पण सांगितलं की आता मला खाली जरा वाटायला लागलं की काहीतरी आहे बा, नाही तर खाली काही वाटतच नव्हतं. काय लोक माहिती ऐकतात, करत काहीच नाही. गरज आहे ॲक्च्युली इम्प्लिमेंटेशनची.
उद्यापासून सुरू करा हे पदार्थ घेणं. सातत्य महत्त्वाचं आहे. उठल्यानंतरचा पहिला तास जो आहे तो महत्त्वाचा आहे. त्यावेळेला हॉर्मोन्स ॲक्टिव्ह असतात, ब्लड वेसल्स रेस्पॉन्सिव्ह असतात आणि अशा वेळेला जर अंडी खाल्ली तुम्ही किंवा मी आता जे सांगितलं ते जर फूड्स खाल्ले तर डेफिनेटली तुमची दिशा ठरवते की तुमचं सेक्स लाईफ कसं राहील. वय तुमची ताकद काढून घेत नाही. पहिले विश्वास कमी होतो. वय काहीच नसतं. पुरुष मी पाहिले आहे 70-80 वर्षी लग्न करताना. नातेसंबंध पुन्हा जिवंत होताना मी पाहिले आहेत त्या लोकांचे. आणि हे फक्त इरेक्शनबद्दल नाही आहे, आत्मसन्मान वाढतो. तर सकाळी उद्या पहिला घास जाणीवपूर्वक घ्या, तिथून तुमचं कमबॅक सुरू होईल. तर डेफिनेटली हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, उपयुक्त वाटला तर लाईक करा, शेअर करा आणि आजपासूनच सुरू करा मी सांगितलेले फूड्स घेणं. धन्यवाद. सेक्स समस्याओं के बारे में मेरे काफ़ी सारे वीडियोज़ हैं. उसका हमने एक ऑनलाइन वीडियो रिकॉर्डिंग करके वर्कशॉप, एक कोर्स बनाया हुआ है. वो कोर्स जो है ऑनलाइन कोर्स, उसमें करीब करीब 60 वीडियोज़ हैं और उसमें हिप्नोटिज्म की भी है कि हिप्नोटिज्म के माध्यम से नपुंसकत्व, शीघ्र पतन कैसे ठीक करना और काफ़ी सारी सेक्स समस्याओं के बारे में जानकारी दी हुई है. वो समस्याओं की जानकारी से आपकी सभी सेक्स समस्याओं का समाधान हो सकता है. तो ये आप ऑनलाइन रिकॉर्डिंग कोर्स जो है, तो ये ऑनलाइन रिकॉर्डेड कोर्स आप हमारे ऐप से ले सकते हैं. उसका डिस्क्रिप्शन नीचे दिया हुआ है, लिंक दी हुई है ऐप की. और वैसे ही आप टेलीग्राम ग्रुप से आप यदि जुड़ जाते हैं, हमारे व्हाट्सएप ग्रुप से जुड़ जाते हैं या वेबसाइट से, तो आपको ये ऑनलाइन कोर्स के बारे में जानकारी हो जाएगी. ये ऑनलाइन कोर्स करके आपके सभी समस्याओं का समाधान हो जाएगा. आप नीचे जो नंबर दिए उसके ऊपर भी कॉल करके वो ऑनलाइन कोर्स खरीद सकते हैं. इंस्टा मोजो की भी लिंक दी हुई है, उसमें आप डायरेक्ट पेमेंट कर सकते हैं. थैंक यू वेरी मच.